नमस्कार मैत्रिणींनो, उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत कुळीथ शेंगुळे किंवा याला हुलग्याचे शेंगुळे देखील म्हणतात. आपण पीठ तयार करण्यापासून ही रेसिपी बघणार आहोत. तर इथे मी 2 वाट्या कुळीथ घेतलेत. तर याला हुलगे देखील म्हणतात. तर इथे मी 2 वाट्या हुलगे घेतलेत. ज्या वाटीने आपण हुलगे मोजले आहेत त्याच वाटीने इथे आपल्याला पाऊण वाटी गहू घ्यायचे. अर्धी वाटी हरभरा डाळ घ्यायची. तर डाळ आणि गहू आपल्याला भाजायचं नाही. आता हे सर्व आपण कच्चंच वापरणार आहोत. आता हे सर्व मिक्स करून आपण हे चक्कीतून दळून आणायचे. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी कुळिथाचं पीठ तयार करू शकतो. तर इथे मी चक्कीतून हे दळून आणलंय. छान असं इथे आपलं पीठ तयार झालंय. तर तयार पिठाचे आपण शेंगुळे तयार करायला घेऊयात. तयार केलेले पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर इथे मी 1 वाटी तयार पीठ घेतलंय. आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. तर इथे मी छोटा चमचा आहे 1.5 चमचा लाल मिरची पावडर घेतली. 1 चिमूट आपल्याला हळद घ्यायची, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण आणि जिरे मिक्सरला आपण पेस्ट तयार करून घ्यायची. आता हे सर्व मसाले आपण पिठामध्ये काढून घेऊयात. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे किंवा खलबत्त्यात देखील तुम्ही इथे कुटून घेऊ शकता. तर मी मसाले सर्व चमच्याने मिक्स करून घेते. मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी घालून ही पीठ मळून घेऊयात. कुळीथ हे थोडेसे चिकट असतात आणि पीठ आपल्याला मळता येत नाही, त्याकरता यामध्ये आपण गहू आणि डाळ वापरली आहे. अजून थोडेसे पाणी घालून हे पीठ आपण घट्टसर मळून घ्यायचे. हे पीठ आपल्याला मळता येत नाही, तो थोडंसं हाताला चिटकतं, तर थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे म्हणजे पीठ आपल्या हाताला चिटकत नाही. पीठ मळत आलं की यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचे. तेल घालून हे पीठ आपण पुन्हा मळून घ्यायचे. थोडासा तेलाचा हात लावला तर पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आणि पीठ देखील आपल्याला व्यवस्थित असं मळता येतं. तर इथे आपलं पीठ तयार झालं आहे. आता आपण इथे शेंगुळे वाळायला घेऊया किंवा शेंगुळे तयार करायला घेऊयात. तर थोडासा तेलाचा हात घेऊन तयार केलेल्या पिठातला छोटासा गोळा घ्यायचा आहे. आता हे आपण पोळपाटावर तयार करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपल्याला लांबट आकारामध्ये तयार करून घ्यायचे. लांबट आकारात आणि पातळसर असे तयार करून घ्यायचे म्हणजे शिजवताना देखील ते पटकन शिजतात आणि चवीला खूपच छान असे लागतात, पिठ लागत नाही. दोन्ही हाताने केले तर छान असे पातळ असे ते तयार होतात. तरी ते आपले शेंगुळे तयार झालेत. तर हे आपण मधून थोडेसे कट करून घेऊयात. तयार केलेले शेंगुळे डिशमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने ते मी राहिलेले शेंगुळे तयार करून घेते. तर आता इथे मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने देखील शेंगुळे कसे तयार करायचे ते बघूयात. लांबट आकारामध्ये तयार केल्यानंतर मध्यभागी कट करून अशा पद्धतीने आपण याला गोल आकार द्यायचा आहे. तयार केलेले शेंगुळे एका डिशमध्ये आपण काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही पद्धतीने याला आकार देऊ शकता. तरी ते आपण राहिलेल्या पिठाचे शेंगुळे तयार करून घेऊयात. या पिठातलं आपल्याला थोडंसं पीठ साईडला काढून ठेवायचं आहे. छोटासा गोळा काढायचा आहे. तर आपण फोडणीची तयारी करूया. तरी ती मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली. तर यामध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला फोडणीला जिरे आणि मोहरी घालायची. जिरे घातलेत अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा. तर यामध्ये आपण 1 चिमूट हळद घालूया. लाल मिरची पावडर अर्धा चमचा. तुम्हाला तिखट किती हवे त्यानुसार वापरलं तरी चालेल. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालूया. पाणी थोडे जास्त कमी झाले तरी काही हरकत नाही. इथे मी 2 ग्लास पाणी घातले. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. पीठ मळताना देखील आपण इथे मीठ वापरलेलं आहे, तर अगदी थोडंसं मीठ यामध्ये वापरायचं आहे. पाणी उकळेपर्यंत तयार केलेल्या पिठातलं आपण थोडंसं पीठ काढून ठेवलं होतं साईडला. आता याची आपण पेस्ट तयार करून घेऊयात. तर यात आपल्याला थोडंसं पाणी घालून हे पीठ हाताने मिक्स करून घेऊयात. पीठ आपल्याला पूर्णपणे पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे.
तर इथे आपलं पीठ मिक्स झालं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा दाण्याचा कूट घालायचा आहे. तयार झालेली पेस्ट आता आपण साईडला ठेवून देऊयात. तर इथे पाण्याला छान उकळी आली आहे. आता यामध्ये आपण तयार केलेले शेंगुळे घालूयात. पाण्याला इथे आपल्याला छान अशी उकळी येऊन द्यायची, म्हणजे शेंगुळे आपले चिटकत नाही आणि पटकन देखील शिजतात. टाकताना ते आपल्याला एकमेकाला चिटकलेले दिसतात, पण शिजल्यानंतर पूर्णपणे ते मोकळे होतात. पीठ तयार करून ठेवलं तर हे पीठ 2-3 महिने टिकतं आणि हवे तेव्हा आपण याचे शेंगुळे तयार करू शकतो. हिवाळा म्हटलं की पौष्टिक अशी रेसिपी आहे. लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे. पीठ तयार करून ठेवले तर हवे तेव्हा आपण त्याचे शेंगुळे तयार करू शकतो. तयार केलेली पेस्ट आपण आता यामध्ये घालूया. अशा पद्धतीने पेस्ट घातल्यामुळे याची चव देखील छान लागते आणि पाण्याला थोडासा घट्टसरपणा येतो. आता हे आपण 30 ते 40 मिनिटे शिजवून घेऊयात. 30 ते 40 मिनिटे झालेत. आता आपण शेंगुळे शिजले का बघूयात. तर इथे आपले शेंगुळे छान असे माऊसर शिजले. आता गॅस बंद करून ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. हिवाळ्यात आवर्जून अशी पारंपरिक रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. खूपच छान असे आपले इथे कुळिथाचे शेंगुळे तयार झाले. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा.